श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ ग्रंथाचा अध्याय 40वा त्याविषयी माहिती आणलेली. बघा आपण गेल्या 4-5 दिवसामध्ये रोजच्या आपण हीच व्हिडिओ बघतोय की नवनाथाचा कुठला अध्याय कशासाठी वाचायचा. आता जवळजवळ 4 ते 5 व्हिडिओ आपल्या झालेले आहेत आणि तुम्ही त्या बघितलेल्या पण आहे. नसेल बघितल्या तर त्या व्हिडिओ बघा, जाऊन बघा त्या व्हिडिओ मागे चॅनलवर. कारण की कसं आहे, आपण आपल्या घरात काय समस्या हे आपल्याला माहितीये, लोकांना माहिती नाहीये. तुम्ही कोणाला सांगाल तर त्याच्यावर तुम्हाला वेगळा उपाय सांगतील. कसं असतं, आपल्या मार्गामध्ये तुम्हाला प्रॉपर उपाय मिळत असतो, त्यामुळे तुमची जी काही समस्या ती प्रॉपर सुटत असते. बाहेर लोकांना एवढं सगळं माहित नसतं कारण की त्यांचा तेवढा अभ्यास नाहीये. हा, अनुभवाने ते सांगतात, जे काही अनुभव असेल ते सांगतात ते अनुभवाने. परंतु प्रत्येकाचा अनुभव, आपला पण अनुभव असतो, परंतु त्यांचा अनुभव आहे तर तो त्यांनी काहीतरी त्याची वेगळी समस्या असेल तर त्यांनी ते केलं असेल किंवा तो थोडाफार इकडे तिकडे होतं. परंतु जर तुम्ही त्यांच्या अनुभवाने सुद्धा केलं तरी होईल. परंतु तुम्हाला प्रॉपर सेवा कुठली कशी करायची हे तुम्हाला फक्त आपल्या मार्गात मिळेल आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर प्रॉपर म्हणजे प्रॉपर सेवा कशी करायची ते मिळेल. असं अंदाजपंच काही नसतं आपल्या व्हिडिओमध्ये. जे आहे ते अभ्यासक आहे, सगळे तुम्हाला डिटेल्स आणि व्हिडिओमध्ये डिटेल्स देत असतो आणि सगळं आपण वाचन वगैरे करून. आता तुम्हाला माहितीये वाचनाचा म्हणजे एक अभ्यास जो असतो ना, त्या अभ्यासामुळे आपलं खरंच खूप हे होतं, ज्ञान वाढतं आणि हे अंदाजे असताना हे आपलं म्हणताना लकी ड्रॉ सारखं असतं. परंतु याची जास्त प्रॉपर सेवा मिळाली तर आपल्याला 100% अनुभव येत असतो. तर असं आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसारचा 40वा अध्याय, रोज 40वा अध्याय बघा. हा नवनाथ भक्तिसार 40वा अध्याय, हा आपण 40वा अध्याय कशासाठी वाचायचं सांगते किंवा हा नवनाथ भक्तिसारचा 40वा अध्याय वाचण्याची फलश्रुती काय. आता बघा, तुम्ही म्हणाल ताई 4-5 अध्याय सांगितले लगेच 40वा अध्याय, तर असं असतं बघा. तुम्हाला मी पहिल्या अध्यायापासून 40वा अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगेल, प्रत्येक अध्याय कसं वाचायचं ते सांगेल. पण गोष्ट अशी आहे की जे काही छोटे बुक आहे ना, तेवढे 5-7च आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे ते म्हणून मी तुम्हाला त्याचीच व्हिडिओ बनवली. कारण की मी बाकीचे पण तुम्हाला पुन्हा सांगते. जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती मी तुम्हाला डिटेल्स सांगेल 40 अध्यायाची. परंतु माझ्याकडे जे आहे त्याची मी तुम्हाला डिटेल्स माहिती देते आहे, जे ग्रंथ आहे त्याची. आता हा ग्रंथ आहे नवनाथ ग्रंथाचा 40वा अध्याय. आता हा 40वा अध्याय जो आहे ना, हा कशासाठी वाचायचा बघा. आपण नवनाथ ग्रंथ जो मोठा ग्रंथ आहे 40 अध्यायाचा, हा आपण वाचू शकत नाही, म्हणजे प्रत्येक वेळा वाचू शकत नाही किंवा रोज वाचू शकत नाही. आपल्याला तेवढा वेळ नसतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे धावपळीचं जीवन आहे. आपलं तर इतकं धावपळीचं जीवन आहे. महिला असो पुरुष असो सगळ्यांचं धावपळीचं जीवन आहे आणि तेवढं वाचायला आपल्याला वेळ नाही. तर आपण जर नवनाथ ग्रंथाचा 40वा अध्याय जर वाचला ना, तर आपल्याला संक्षिप्त नवनाथ वाचल्याचं पुण्य लागत असतं. कारण की नवनाथ ग्रंथाचा हा 40वा अध्याय जो आहे तो पूर्ण ग्रंथाचा सारांश आहे. त्यांनी दिलेला आहे. पहिल्या अध्यायात काय सांगितलं, दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं, असं छोटे छोटे एक वाक्य दिलेले आहे. पहिल्या अध्यायात हे सांगितलं, दुसऱ्या अध्यायात ते सांगितलं, असं त्यांनी त्या ग्रंथात दिलेलं आहे. त्याला म्हणतात अवतरणिका. नवनाथ ग्रंथाची अवतरणिका दिलेली आहे. त्यानंतर त्याने ते कसं वाचायचं ते दिलेलं आहे. सप्ताचे पारायण सांगितलं ते आहे. आणि त्यानंतर आता बघा, आपण जेव्हा हे वाचतो ना, पहिल्या अध्यायात हे दिलेले याचा जन्म. आता पहिल्या अध्यायात मच्छिंद्रनाथाचा जन्म दिलेला आहे, अमकं धमकं जे आहे. तर ते आपल्याला ते वाचल्यानंतर आपल्याला त्या ग्रंथाचं जे आहे सारांश म्हणजे वाचला जातो ना, तर त्यामुळे आपल्याला ते संक्षिप्त नवनाथाचं पुण्य लागत असतं. आता हे झालं पुण्य, संक्षिप्त नवनाथाचं पुण्य लागतं. परंतु याच्यामुळे आपले सगळे कामं होत असतात. जर तुम्हाला एखादा कुठलाही प्रश्न असेल की ताई माझा असा असा प्रश्न आहे, ताई माझा पतीची बदली व्हावी, ताई माझ्या पतीला नोकरी लागावी, ताई माझ्या पतीचं प्रगती व्हावी किंवा माझं असं असं व्हावं, एखादं असं भरपूर असतात प्रश्न आपले. तर असं वाटतं, परंतु आपल्याकडे एवढा वेळ नाहीये वाचायला, एवढा वेळ द्यायला नाहीये. खरं पाहिलं तर आहे ना, आपण बाहेर खूप म्हणजे सुख शोधण्यासाठी बाहेर खूप वेळ देतो.
आणि पैसा खूप खर्च करतो, परंतु आपल्याला आपल्या समस्या सोडण्यासाठी आपण प्रश्न आणि समस्या सोडण्यासाठी पण आपण खूप फिरतो. ह्या बाबाकडे जा, त्या बाईकडे जा, त्या मंदिरात जा, ह्या मंदिरात जा. मंदिरात जाणं काही वावगं नाहीये, परंतु तिथं नुसतं जायचं, दर्शन घ्यायचं आणि यायचं, त्याच्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही तिथे गेल्यानंतर निदान 4 ओळी तरी वाचलं पाहिजे. नाही 4 ओळी वाचलं तर तुम्ही निदान 1 माळ जप तरी केला पाहिजे. तर तुम्ही त्या मंदिरात जाऊन त्याचा उपयोग होईल. नुसतं गेलं, दर्शन घेतलं, आलं. गेलं, दर्शन घेतलं, मागितलं, आलं. मग मी जाऊन आले, दर्शन घेऊन आले. अरे दर्शन घेऊन तुम्ही मागून आले, फक्त जाऊन मागायला गेलेत. तुम्ही फक्त मागून आले, तिथं जाऊन मागून आले. मग तिथं तुम्ही काही दिलं नाही ना देवाला. तिथं तुम्ही काही दिलं नाही. देवाला काही पैसे-बिसे नाही लागत. मग तुम्ही तिथं काही दिलं नाही. तर म्हणून आपल्याला देवाला तुम्ही मंदिरात जा, हे करा. परंतु कुठल्या मंदिरात गेलं तर निदान तुम्ही 4 ओळी कुठल्यातरी ग्रंथाच्या वाचा. नाही तर तुम्ही निदान एखादी माळ जप तरी करा. तर असं असतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं हे झालं, परंतु ती गोष्ट पण महत्त्वाची होती. ती कधीतरी कोणत्यातरी व्हिडिओत सांगायचीच होती मला, की मंदिरात गेल्यानंतर नुसतं दर्शन घेऊन देवाला मागूनच यायचं नाही. नुसतं तुम्ही मागून याल तर देव काय देत नाही. नुसतं तो म्हणा आले का मागितलं का जात रे काही कर तर तुला देईन ना, असं म्हणतो देव. म्हणून आपण हा थोडा विषय होता, वेगळा झाला तो थोडा, सॉरी. परंतु तुम्हाला समजलं नाही, ही गोष्ट पण एक याची आहे ना, महत्वाची समजली ना, की तुम्ही पण जाऊन दर्शन करून येता. मग मी 7 खेट्या करते, मी 11 खेट्या करते, मी 51 खेट्या करते. खेट्या करते काय करतं, जाऊन दर्शन घेऊन येऊन जातो. जातात दर्शन घेता येतं. तर तसं असतं, म्हणून तुम्हाला मला सांगावं वाटलं. तर असं थोडा विषय विलगीकरण झालं, सॉरी. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आहे नवनाथ ग्रंथाचा 40वा अध्याय वाचायचा. आपण जर रोज वाचला तर आपले कुठल्याही प्रश्नासाठी आपण तो 40वा अध्याय वाचू शकतो आणि आपले प्रश्न सुटू शकतात. फक्त आपल्याला वाचनाचं सातत्य ठेवावं लागतं. त्यानंतर आपला म्हणजे प्रश्न सुटू शकतात. कुठली पण बाधा असेल, म्हणजे कुठली बाधा असेल ती बाधा पण जाऊ शकते. प्रश्न सुटू शकतात. तुमचे आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल. त्यानंतर जे काय आपण आता मागे व्हिडिओ टाकलं, बाधा असेल, कुठली पण बाधा असेल, तर हे सगळे प्रश्न आपल्या नवनाथ ग्रंथाचा 40वा अध्याय वाचलेले सुटतात. परंतु म्हणजे हे सुटतं आणि नवनाथ ग्रंथाचं संक्षिप्त पारायण केल्याचं आपल्याला पुण्य लागत असतं. तर त्यामुळे आपल्याला जर असं काही वाटत असेल आपल्याला, की मला रोज वाचायला वेळ नाहीये, तर मग मी म्हणजे नवनाथ ग्रंथ वाचायला वेळ नाहीये, तेवढं पथ्य पाळायला वेळ नाही, तर मी त्याचा सारांश रोज वाचते. वाचू शकतो का? तर वाचू शकतात. त्याला काही वेळेचं बंधन नाही. फक्त 12 ते 12:30 वाचायचं नाही. आता तुम्हाला मी प्रत्येक नवनाथाच्या याच्यात सांगते, कारण की परत सांगते, की नवनाथ असेल किंवा जे पण देव भिक्षा मागतात, कुठला आता दत्त महाराज भिक्षा मागतात, श्रीपाद श्रीवल्लभ देव भिक्षा मागतात आणि नवनाथ भिक्षा मागतात. आता हे देव आहे, हे भिक्षा मागतात. जे पण देव भिक्षा मागतात त्यांची सेवा फक्त 12 ते 12:30 करायची नसते. बाकी इतर देवाची आपण सेवा करू शकतो. स्वामी भिक्षा मागत नव्हते, त्यामुळे स्वामींची सेवा 12 ते 12:30 करायला हरकत नाही. फक्त जे देव भिक्षा मागतात त्यांचीच सेवा 12 ते 12:30 करायची नाही. बाकीच्या देवांची आपण करू शकतो. म्हणून आपण हे सुद्धा नवनाथ ग्रंथाचा 40वा अध्याय सुद्धा 12 ते 12:30 नाही वाचायचा. बाकीच्या दिवसभरात कधी पण वाचू शकतो. त्याला काही वेळेचं बंधन नाही, त्याला काही नियम नाही, पथ्य नाही. फक्त महिलांनी कुंकू लावा. कुठली सेवा करताना महिलांनी कुंकू लावा. टिकली लावून सेवा करू नका. हे मात्र लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही सेवेची फलश्रुती पूर्ण आणि लवकर मिळेल. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.